21 मार्च 2026 को इस देश से नक्सलवाद समाप्त। गेल्या 40 वर्षांपासून ज्याची दहशत होती, ज्याच्यावर 5 कोटी रुपयांचे बक्षीस होते आणि जो माओवादी चळवळीचा सर्वात मोठा रणनीतिकार मानला जात होता, तो थिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी अखेर पोलिसांना शरण आला आहे। 22 फेब्रुवारी 2026 रोजी तेलंगणा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली। भारत सरकारने नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी 31 मार्च 2026 ची डेडलाईन दिली आहे आणि त्याआधीच देवजीचे आत्मसमर्पण ही माओवादी चळवळीसाठी शेवटची खेळी मानली जात आहे। नमस्कार, मी प्रथमेश। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देवजी कोण आहे, त्याने आत्मसमर्पण का केलं आणि यामुळे नक्षलवादी चळवळ खरंच संपणार का। देवजी, ज्याचं खरं नाव आहे थिप्पिरी तिरुपती, मूळचा तेलंगणाच्या जगतियाल जिल्ह्यातील, 1980च्या दशकात एका सामान्य विद्यार्थ्यापासून सुरू झालेला त्याचा प्रवास थेट माओवाद्यांच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनच्या प्रमुख पदापर्यंत पोहोचला। मे 2025 मध्ये नंबला केशवराव उर्फ बसवा राजू यांच्या मृत्यूनंतर देवजीने माओवादी संघटनेची सूत्रे हाती घेतली होती। तो केवळ एक नेता नव्हता, तर एक कुशल लष्करी रणनीतिकार होता। असं मानलं जातं की 2010च्या दंतेवाडा हल्ल्यामध्ये ज्या 74 CRPF जवान शहीद झाले होते, त्यामागे देवजीचाच मेंदू होता। आवामी जंग नावाचे त्यांचे लष्करी मासिक तोच चालवायचा। माओवाद्यांच्या इतिहासातील तो पहिला दलित नेता होता जो जनरल सेक्रेटरी पदापर्यंत पोहोचणार होता। पण मग आता प्रश्न असा पडतो की इतका शक्तिशाली नेता अचानक शरण का आला? ताज्या बातम्यांनुसार देवजीने चौकशीत कबूल केलंय की माओवाद्यांनी आपली युद्धनीती बदलली आणि हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली। गोरिला वॉरफेअर म्हणजेच गनिमी काव्याऐवजी त्यांनी मोबाईल वॉरफेअर सुरू केलं, ज्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अंतर्गत कलह। माओवादी संघटनेत आता सशस्त्र लढा द्यायचा की शांततेचा मार्ग स्वीकारायचा, यावरून 2 गट पडले आहेत। अनेक जुन्या नेत्यांनी आधीच शरणागती पत्करली आहे, ज्यामुळे देवजी एकाकी पडला होता। कुटुंबाची ओढ आणि प्रकृतीचे कारण देत त्याने 18 इतर सहकाऱ्यांसह तेलंगणा छत्तीसगड सीमेवरील जंगलात शस्त्रे खाली ठेवली। गृहमंत्री अमित शहा यांनी 2026 पर्यंत नक्षलवाद संपवण्याचा निर्धार केला आहे। ऑपरेशन कागर आणि ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट यामुळे माओवाद्यांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले आहेत। छत्तीसगडच्या अबुझमाड सारख्या दुर्गम भागातही आता सुरक्षा दले पोहोचली आहेत। देवजीच्या आत्मसमर्पणानंतर आता माओवाद्यांच्या पोलिट ब्युरोमध्ये फक्त 1-2 मोठे नेते उरले आहेत। ही चळवळ आता आपल्या शेवटच्या घटका मोजत आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। देवजीच्या भावाने थिप्पिरी गंगाधर यांनी माध्यमांना सांगितलंय की 40 वर्षांनंतर आपल्या भावाला पाहण्याची त्यांना संधी मिळणार आहे, यामुळे कुटुंब आनंदी आहे। देवजीचे आत्मसमर्पण हे केवळ एक व्यक्तीचे शरण येणे नाही, तर एका विचारधारेचा पराभव आहे। तुम्हाला काय वाटतंय? देवजीच्या जाण्यानं नक्षलवाद पूर्णपणे संपेल का? तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। क्या बात